पाणी पण जास्त प्यायचं नसतं, शरीराला पाहिजे ना तेवढंच प्यायचं. गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजत आलेत आणि आज आहे दिवस दुसरा. आज आम्ही थोडं अजून 3-4 लूप्स करणार आहोत. सकाळीचे 5 वाजता आज 6:30 वाजेपर्यंत निघू, बघू उजेड जाईपर्यंत. आणि आजचं टार्गेट तसं आहे 3 लूपचा. बघू, करू आरामात. चला, नेक्स्ट डे, सेकंड डेसाठी आम्ही रेडी आहोत आता. आणि 5 हिला खाली उतरणार आहोत आणि तिथून वरती येणार आहोत. 5:30 वाजलेत. थोडी टॉर्चचा पण यूज होणार आहे. आणि नंतर पुढचे 2 लूप्स अजून एक करायचे आहेत आणि डायरेक्ट मग आम्ही खाली निघू. टार्गेट आहे 12च्या अगोदर व्हायचा आणि तिथून मग नंतर मुंबईला जाऊ. चला तर मग निघूया. लोकांची गर्दी तर आली आहे खूप कोकणकडेला इंद्रवज्र बघायला. पण वेदर असं आहे की वाटत नाही की भेटेल. कारण काल पण आम्ही 2 दिवस त्याच्यासाठी पण आलेलो की बाय लकीली जर भेटलंच तर. पण नशिबाने भेटतं ते. चला तर मग निघूया. आपली प्रॅक्टिस तरी होईल तेवढी. सो 6 वाजून तर गेलेत आणि आता आम्ही पानसईला खाली उतरतोय डाऊनला. डाऊन चांगला आहे, सो आम्ही थोडा स्पीडअप पण केला आहे. उन्हाच्या आधी आजचं टार्गेट पूर्ण होईल. हा रूट खूप चांगला आहे. पूर्ण रेलिंग आहे साईडने, कारण इथून जास्त पुण्यावरून लोक येतात. पुणे नगर वगैरे लोक जास्त तर हा रस्ता प्रिफर करतात यायला, कारण सेफ आहे आणि चांगला कम्फर्टेबल आहे. सो मित्रो, हां, ते जिथे खाली गाव दिसतं तिथून आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला 47 मिनिट्स पण लागले नाही. 1/2 hourमध्ये पोचलो. आणि सगळ्यात सोपा वाट आहे हा. इथून यायला लोक खूप प्रिफर करतात आणि इझी आहे. बघू शकता, रेलिंग वगैरे आहे, सेफ्टी आहे भरपूर. बरेच लोक इथून येतात. सो आम्ही आता वर जातो आहे टॉपला आणि तिथून एका दुसऱ्या वाटने परत खाली उतरणार आहोत. त्या साईडने जी वाट आहे ती अशी होत याला जॉईन होणार आहे. सो चला, मी घेऊन जातो. हां, सो मित्रो, बऱ्याच रील्समध्ये तुम्ही बघितलं असाल जिथे बोलतात की जे गुफा आहे केदारेश्वरची, जी 4 खांबांवर उभी होती. बट असं बोलतात की आता 1 खांबच राहिल्यावर आणि बाकीचे 3 पडले. तर त्याच गुफेकडे आता आम्ही चाललो आहे. मी घेऊन जातो तुम्हाला. चला. हेच ते आहे मंदिर. अच्छा, जाऊया आपण आतमध्ये. नमस्कार मित्र, मी आता आहे हरिश्चंद्रगडाच्या केदारेश्वर मंदिराच्या गुफेमध्ये, जिथे शिवलिंग मोठं आहे. आणि जसं की मी खूप रील्समध्ये वगैरे ऐकलेलं की जेव्हा ही एक खांब जेव्हा तुटेल तेव्हा पूर्ण जग उद्ध्वस्त होईल वगैरे. पण मी तर या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. कारण बघू शकता, हे मंदिर खूप म्हणजे खूप वर्षापूर्वींचं आहे. 1000 वर्षापूर्वींचं असेल मे बी, तर गुफा वगैरे ही. सो एक नैसर्गिक चमत्कार, म्हणजे नैसर्गिक आहे ते, की त्याचा खांब म्हणजे बाकीचे 3 खांब कोसळलेत. आणि ऑफकोर्स हे नैसर्गिकरित्या हे कोसळण्याची शक्यता आहेच पुढे जाऊन. सो माझा तर याच्यावर विश्वास नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर मित्र, हेच मंदिर आहे जे हरिश्चंद्रगडावर केदारेश्वर मंदिर आहे. आणि हेच मंदिर खूप पावसात आणि खूप हजारो वर्षापूर्वींचं असेल. हे बघू शकता मी. चला, पूर्ण मंदिर दाखवतो. ते ॲक्च्युली छोटे छोटे खोल्या आहेत बस. आणि सगळ्यात मेन म्हणजे श्री सिद्ध महाविष्णू मंदिर आहे इथे. बघू शकता. इथे काहीतरी शिवलिंगासारखं आहे ना थोडासा. इथे लोक राहतात पण आतमध्ये ना, स्टे करण्यासाठी वगैरे. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे
काल दाखवलं मी. पाण्याचे कुंड आहेत, पिण्याचे पाणी. इथे पण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, बघू शकता. सेम आहे, इथे पण पाण्याचे कुंड आहेत पूर्ण, एकदम क्लीन पाणी आहे. इथली लोक ॲक्च्युली पाणी इथलंच पिण्यासाठी वगैरे वापरतात. आणि ही जागा आहे तिथे कुंड वगैरे इथं बंदच आहे ॲक्च्युली. आणि इथे पूजा वगैरे जेव्हा असते तेव्हा इथे होम हवन होतं पूर्ण. आणि तिकडे पालखी आहे आतमध्ये. सेम इथे पण कुंड आहेत पाण्याचे. ते वरच्या लोकांना पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सेम पाण्याचं कुंड आहे ते, खूप क्लीन पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. असं पूर्ण मंदिराचा परिसर आहे. हां, जसं की मित्रांनो बघितलात, आता आम्ही मेन वाटेवरून जाऊन आम्ही वरती आलो आहे आता. आणि मंदिराकडे दर्शन घेऊन परत आता खाली जायला निघालो आहे. आणि जी गायवाट म्हणून एक आहे ती एक एक्सप्लोअर करणार आहोत. कारण जिथे लोक जास्त जात नाही तेच तर वाटा एक्सप्लोअर करायचे असतात, लोकांना दाखवून द्यायचे असतात. सो आता आम्ही चाललो आहे, बघू शकता DN चालला आहे पुढे, त्याच्या मागोमाग मी जाणार आहे. सो काय नाही, जास्त वेळाची नाही आहे. सो आम्ही जाऊन रिटर्न येणार आहोत इथे वरती परत. कुंड आहे का हे? हा रे, खोल तर दिसतंय. हां हां, पावसाळ्यात तिथे खूप मजा येत असतील वाटतं, पूर्ण धबधबा असेल ना. आणि खाली तर वॉटरफॉल आहेच, तसा बंदिस्तोच आहे. तसा डेंजर पण आहे, कारण फिरणं खाली पूर्ण डेंजर. आणि आता सध्या इथे रेलिंग लावत आहेत, कारण पावसात वगैरे लोक खूप येतात आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. सो त्यासाठी रेलिंगचं काम चालू आहे. तर आता आम्ही या वाटेने वर जाणार आहोत, त्या साईडला जिथे गायवाट म्हणून बोलतात. आणि खाली 5 नईला जिथे आपण खाली गेलेलो थोड्या वेळापूर्वी, तिथून परत रिटर्न आम्ही वरती जाणार आहोत, जिथे आमचं सामान आहे मंदिराकडे. हां, DN तर त्याची ट्रेकिंगची नवीन एक मिसाईल तयार करतो आहे. खरं तर त्याला नवीन वाटा शोधायच्यात पूर्ण. आणि माझी तर काय प्रॅक्टिस चालू आहे. हां, आणि त्याचीही प्रॅक्टिस चालू आहे, जिथे आम्ही रेसला जाणार आहोत. मावळा घाटी अल्ट्रा जूनच्या फर्स्ट वीकमध्येच आहे. सो चांगला इंडोरन्स झाला काल 2 दिवस. मस्त टॉपवर पोचलेलो. हां, कळेल ती, बरोबर. मस्त टॉपवर आलो. एलिव्हेशन चांगला भेटला, 500चं एलिव्हेशन. बघू शकता तिकडे धबधबे असतात पावसात, बऱ्याच ठिकाणी आहेत, कारण एवढा मोठा किल्ला आहे. सो सगळीकडून पाणी खाली येतच. ते वॉटरफॉल खूप भारी दिसतात पावसात. चला डाऊनला जाऊया आता. बघू शकता अशा पॅसेजवर ब्रेक करणं खूप टफ असतं, कारण माती स्लिप होत असते नेहमी आणि तुम्हाला ब्रेक करणं खूप डेंजर होऊन जातं. एक दगड असतील तर एक वेळ ठीक आहे, आपण ब्रेक करू शकतो, बट असा पॅसेज असेल तर रिस्की होऊन जातं. सो चांगला कंट्रोल ठेवावा लागतो पायांवरती, त्यानेच तर पाय स्ट्रॉंग बनतात ॲक्च्युली. बघू शकता हे कढीपत्त्याचं झाड आहे ॲक्च्युली. एवढा कढीपत्ता इथे जंगलात होता, ते सुद्धा खतरनाक. आणि हे मोठं झाड आहे ते कढीपत्त्याचंच आहे. बापरे, घरी लावून सुद्धा होत नाही, ते जंगलात एकदम भयानक मस्त आलं मोठं. जाताना तर घेऊन जायला पाहिजे. अच्छा, तो कलाडगड का समोरचा? अच्छा, ओके. भरपूर आहेत किल्ले. तिथून उतरायचं आहे ना आपल्याला? हो, बापरे, डेंजर तर आहे, पण ठीक आहे, उतरूया आता तेवढं पण. बाबा मी तर बसून उतरणार आहे आरामात, एकदम आरामात.
नो रिस्क. बाबा अजून मला भरपूर ट्रेकिंग करायची, भरपूर फिरायचं आहे अजून. काटे लागत आहेत. रे कातळावरून कसा गेला रे बाबा. ओके हां ठीक आहे. पोचलो बापरे. आलो रे, थांब बाबा. याला काय भेटत नाही. कुठं आहे? व्हिडिओ कर. खवले मांजर, दुर्मिळ. व्ह्यू चांगला आहे. उतरायला आहे की नाही खाली, ती साईडनेच चालणार आपण. हां सो मित्रो, आम्ही फायनली गाय वाट्याने खाली उतरलो आहे. आणि समोरचा किल्ला कोणता म्हटला? हा कलाडगड समोर बघू शकता हा. आणि हा जो मेन रोड आहे तो पूर्ण गावात जातो इथून. आणि ते समोरचा किल्ला कलाडगड. आणि सो आता आम्ही इथून रिटर्न जाणार आहोत परत, जिथे मंदिर आहे ते केदारेश्वर. आणि तिथून मग अपोजिट साईडला आम्ही उतरणार आहोत. अजून एक वाट करायची आहे. चला तर म्हणूया. दुपार पण होत आली, म्हणजे ऊन वाढत आलं आहे. आय थिंक 9 साडेनऊ झाले आहेत. उतरताना तर खूप मजा येते. धडधड फटाफट फास्ट उतरतो आम्ही. बट बघू शकता स्ट्रगल आहे क्लाइंब करणं. बट स्ट्रगल बोलला तरी फायदा तर त्याच्यातच आहे, कारण एंड्युरन्स तेव्हाच बिल्ड होतो जेव्हा क्लाइंब करतो आपण. इलेव्हेशन वाढतं आपल्याला, ब्रिदिंग इम्प्रूव्ह होते, स्ट्रेंथ वाढते. सो 2 दिवस आम्ही त्याचीच प्रॅक्टिस करतो आहे. सो फायनली बघू शकता रिटर्न पोचलो आहे मेन रूटला. इथून आता वर जाणार आहोत आणि तिथून मग अपोजिट साईडने जाणार आहोत. सो फायनली टॉपवरती पोचलो मंदिराच्या इथे. आणि इथून पाणी भरून खाली जायला, रिटर्न जायला निघू आम्ही. सामान वगैरे घेऊन पाणी भरूया थंड मस्त. बघू शकता हे मंदिर आहे इथे. आणि मंदिराच्या बाजूलाच इथे पुष्करणी म्हणून एक तलाव टाईप आहे, म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी. तर लोक इथलं पाणी यूज करतात. इथे बघू शकता. थोडं खराब आहे, मस्त आहे. तर आता आम्ही जाणार आहोत वरती गणेश गुफाकडे. तिकडे वरती गुफा आहेत. सो असं मी ऐकलं की गणपती बाप्पाची मूर्ती आहे. सो चला जाऊया, मी पण एक्सायटेड आहे. तर ही गणेश गुफा आहे. इथे पाणी आहे, काय बोलतो? हां रे, पाणी आहे, एकदम क्लीन आहे. पण एकदम इथे काय स्टेसाठी थांबतात का? वा मस्त. पावसात इथे स्टे करायला चांगलं आहे. सेम इकडे आजूबाजूला पण आहेत. मस्त. आरामात राहू शकतो ना इथे, टेंट लावून. मस्त जागा आहे. ही गणेश गुफा आहे. शूज काढून जातो कारण आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ओके, पाणी बघू शकता आहे अजून. खाली मस्त टाकी आहेत. बापरे मस्त रे. गणपती बाप्पा मोरया. छान मूर्ती कोरली. आणि जागा बघ किती बाजूला आहे, एवढी स्पेस. म्हणजे रात्रीच्या वेळी इथे राहू शकतात लोक आरामात. मस्त. स्ट्रक्चर खोदलं असेल ना दगडात पूर्ण, खतरनाक. बापरे मस्त आहे. गणेश गुफाच्या बाजूलाच अजून पण आहेत गुफा, जिथे लोक असे रेस्ट वगैरे करतात, स्टे करू शकतात. आतमध्ये खूप जागा आहे तशी पण. सो आता आम्ही आमच्या बॅगा वगैरे घेऊन
एका दुसऱ्या अजून वाटेकडे निघणार आहोत. जाऊया आता. 11:15 झालेत. शेवटचा एक नाश्ता इथे करून डाऊनला जाऊ आम्ही. अजून एक लूप करायचा आहे, DN करायचं आहे ना अजून एक. आणि चहा करून फर्स्ट क्लास चहा वगैरे पिऊन फ्रेश होऊन निघू मग डाऊनला जायला. एक लूप बाकी आहे अजून. भूक तर भरपूर लागेल. मस्त ओट्स बनवलेत, लगेच होतात पटापट. तर मित्र बघू शकता, काल आम्ही इथूनच स्टार्ट केलेलं वरती यायला, या रेलिंग पकडून असं. आणि इथून वरती आम्ही किल्ल्यावर पोचलेलो, बाले किल्ला वगैरे सगळं जे मंदिर वगैरे आहे. तर बघू शकता इथे खाली इथे एक खिंड आहे, जी इथे अजून एका गावात जाते. गाव कोणता? कोथळे गाव. हां, तर ही एक पूर्ण वाट आहे जी कोथळे गावात जाते. खाली तिकडे घरं दिसतात बारीकशी. तर त्यातून पण एक वाट आहे, तर आम्ही ती आता एक्सप्लोर करायला चाललो आहे. तिथून आम्ही वर येऊन इथूनच वर येऊन बाले किल्ल्यापर्यंतचा एक लूप पूर्ण करणार आहोत, म्हणजे ती वाट मॅपवरती राहील. सो चला आता आम्ही डाऊनला चाललो आहे, निघूया. 11:30 वाजल्यात, ऊन पण वाढलं आहे, तेव्हा पाय फटाफट चालतात. काल रात्री आम्ही थांबलेलो वरती. सो टेंट वगैरे हे सगळं सामान वगैरे, जो स्टोव वगैरे जो आमचा होता काय तर ते आता घेऊन आम्ही खाली चाललो आहे. आणि हा जेवढा दिसतो आहे इझी, तेवढा इझी नाही आहे, थोडा रिस्की आहे. इथे स्टेप्स पावसात तर खूप इथे शेवाळ वगैरे होते, सो चालणं खूप डेंजर असतं. आणि असंही बघू शकता पूर्ण डाऊन आहे. सो त्याच्यामुळे इथल्या गावच्या लोकांनी मेहनत करून ही रेलिंग बनवली, म्हणजे लोक सेफली वरती जाऊ शकतात. पण मे महिन्यात किंवा या उन्हाच्या दिवसात कोण जास्त लोक इथून येत नाहीत, कारण हा चढणं वरती खूप टफ होऊन जातो. पावसाच्या वेळी वरून खूप पाण्याचा फ्लो असतो आणि इथे खूप शेवाळ जमलेली असते. सो आता तुम्हाला एक ठीक वाटते चालण्यासारखं, बट पावसाच्या वेळी तर बापरे शेवाळ खूप जमते, रिस्की होऊन जातं. सो हाच तो चौकी आहे. इथून आहेत का साहेब, कोणतरी आहेत, ठीक आहे. आम्हाला आता या साईडला जायचं आहे. ही वन अधिकाऱ्यांची चौकी असते इथे, ते एक चांगलं आहे की थोडं लोकांना सेफ्टी म्हणून फील येते. मी इकडून खालून आलेलो, सो आता अपोजिट साईडला जाणार आहोत इकडे कोथळे गावात. बघू शकता 3.5 किलोमीटर दाखवते इथून या साईडला कोथळे. तो कोथळे गावात चाललो. रस्ता तर दिसेल तुम्हाला खतरनाक आहे, डेंजर. व्ह्यू आहे ना, भारी व्ह्यू आहे. एक नाही होणार नाही. हो मस्त आहे सावळी, येताना काय वाटणार नाही तेवढं. मागे गेलं पाहिजे होता. हो बघू शकता तो इकडे कोथळीगड म्हणून आहे एक, आणि ज्या किल्ल्यावरून आम्ही आलेलो हे त्याच्या मागे आहे कोथळीचा भैरवगड ना. हां, आणि तिकडे आहे तो जिथून आम्ही आलो हरिश्चंद्रगड. आणि आता आम्ही 3.5 किलोमीटर खाली आलो आहे कोथळी गावात.
इथून थोडंसं पाणी वगैरे काहीतरी घेऊन खाऊ परत निघू. बघूया आता दुकान आहे की नाही. थोडं मुश्किल वाटतं आहे. गाव छान केलं यांनी. बस स्थानक आहे, स्कूल आहे, मस्त केलं. हा गेट आहे. खालावून उतरल्यावर का वाटलं. बरं एवढा फास्ट मी नाही उतरत तिथे. रिस्कच नाही घेत. एकदम सावकाश उतरतो. हो आत्तापर्यंत गेलो आहे ना. सो फायनली 2:30 वाजलेत ना. सेकंड डेच्या हाफ डेच्या अगोदरच आम्ही पूर्ण करणार आहोत रन. फायनली बापरे. कमीत कमी टोटल 2 दिवसाचा 4000पेक्षा जास्त रनिंग होणार. म्हणजे इलेवेशन ना. आणि 56 किलोमीटरपेक्षा जास्त होणार आहे आरामात. 65 ना. सॉरी. अरे बापरे डेंजर. चल पोचू आता खाली लगेचच 15-20 मिनटात. हो नक्की. हो हो. हां नमस्कार मित्रो. सो फायनली आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे हरिश्चंद्रगडावरचा. टोटली 7 आम्ही वाटा एक्सप्लोअर केल्यात पूर्ण या 1.5 दिवसाच्या टायमिंगमध्ये. आणि टोटल किलोमीटर झालेत आमचे 65 किलोमीटर. आणि कमीत कमी जवळपास 4,300 मीटरचं इलेवेशन आम्ही अचीव केलं आहे. आणि खूप चांगली प्रॅक्टिस झाली इथे आम्हाला येऊन. आणि वेदरचा पण सपोर्ट थोडासा होता तसा पण. आणि ऑफकोर्स मे महिन्यात चालू आहे तो ऊन तर भेटणारच आहे. पण चांगली प्रॅक्टिस झाली. जर तुमचाही विचार असेल इथे यायचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्कीच. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे. आणि जर इन फ्युचर तुम्हाला काही म्हणजे गायडन्स पाहिजे असेल सो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवणार आहे. या ट्रेकबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण असेच व्हिडिओ ॲडव्हेंचरचे तुम्हाला नेक्स्ट फ्युचरमध्ये भेटणारच आहेत. सो चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.